ठाणे जिल्ह्याचा एक मराठीचा बुलंद आवाज मॅजिक क्लब मराठी वाईस डॉक्टर गौली सर आपण ऐकूया या पुढच्या सामन्याच्या पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन. धन्यवाद सुनील पवार. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवर आणि खास करून 10 क्रिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं मी जय अंबिका देवरुंगपाडा स्पोर्ट्स क्लब त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री पंडितजी घोडे यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. प्रिन्स 11 पिसे संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विवेक एंटरप्राइजेस आमने या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. पहिला सामना बघितला आपण. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातोय याचा प्रत्यय पहिल्या सामन्यामध्ये आला. कारण आपण पाहतोय पवनपुत्र पिसे हा संघ विजयाकडे वाटचाल करीत असताना मात्र सुनील याने जी जादुई गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कारण कित्येक वेळा आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात, तर कित्येक वेळा पराभवाच्या खाईच जाणारे संघ हे विजय प्राप्त करतात. तर वळूया आपण सामन्याकडे. नाणेफेक हरल्यानंतर विवेक एंटरप्राइजेस आमने संघ कर्णधार क्षेत्ररक्षण लावतायत. लोणार आमने क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच शक 2022 शिवछत्रपती क्रीडांगण बापगाव सुसज्ज असं हे मैदान. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली ती म्हणजे प्रिन्स 11 पीसेस संघाने आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं एसटी रक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर हे ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला जर बघितलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक जे सीमारेषेवर तैनात केलेले. कारण आपण पाहतोय की हे पहिलं षटक जे आहे हे पॉवर प्लेचं षटक आहे. फील्ड रेस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा आहेत. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आमची बरोबर सामाजिक कक्षासमोर आणि एक क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑन. असे क्षेत्ररक्षण सलामी जोडी खेळपट्टीवर. विजय आणि अमित पहिलं षटक घेऊन येतोय. सागर पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलकसं अपील केलं जातंय, फक्त उत्साह दिसतोय अपील करण्यामध्ये, आत्मविश्वास मात्र नव्हता. पण अतिशय चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा. सागर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू फटका खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय. अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे पण संघासाठी 2 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. कारण आपण पाहतोय की वाईड ऑफ लॉंग ऑफला होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. हे फार महत्वाचं असतं. एक धाव ही फार महत्वाची असते. 2 धावांनी विजय आपलं खातं ओढतोय. धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे, शुभारंभ झालेला आहे. प्रिन्स 11 पिसे संघ कर्णधार संघ फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे. प्रिन्स 11 पीसेस संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 3. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सागर गोलंदाजी करतोय. विजय खेळतोय 3 धावांवर आणि अमित या सबला खातं उघडायचं आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय कारण आपण पाहतो एक डिपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन दी ऑफ चॅनल फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये.
2 धावा मात्र पूर्ण करतोय तो अमित. हवेत फटका खेळलेला होता, कारण पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारचे फटके खेळले जातात, कारण कुठल्याही क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर नसतो. 2 धावा पूर्ण करतोय अमित. धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सागर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जवळपास बघितला आपण डाव्याष्टीच्या बाहेर होता, मात्र पुन्हा मागे येऊन खेळण्याचा जो प्रयत्न, त्यामुळे टायमिंग साधता आलेला नाही. शरीरापासून जवळून तुम्ही चांगल्या प्रकारचा फटका खेळू शकत नाहीये. शेवटच्या चेंडू क्षणी मात्र चेंडूला फक्त दिशा दिली शॉर्ट थर्ड मॅनला आणि अमित 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या होते 6. बिनबाद 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जी मॅच सामना पाहतोय विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध प्रिन्स 11 पिसे. सरपंच उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेचा 3रा दिवस. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर फक्त 2 क्षेत्ररक्षक जे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. सागर यावेळेला मात्र अतिशय वेगात चेंडू हाताळला होता. चेंडू खाली राहतोय आणि आडव्या बॅटनं क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धावाच्यावरून चेंडू समाप्ती आणि पहिलं षटक पहिले कुठल्याही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये, मात्र किफायती गोलंदाजी बघायला मिळाली, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. क्षेत्ररक्षण मर्यादा होत्या, फील्ड रेस्ट्रिक्शन असताना सुद्धा फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी, भेदक मारा पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाला सागर याचा. मिडल कॉन्फरन्स आपण कमीत कमी करायचे आहेत, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 4 षटकांचा जो खेळ आहे त्यासाठी आपणास निर्धारित वेळ जी दिलेली आहे ती म्हणजे 20 मिनिटाची. 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायचे आहेत. यानंतर यज्ञिका स्पोर्ट्स आमने व श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा दोन्ही कॅप्टननी संपर्क साधले. त्याचबरोबर सांगे स्पोर्ट्स तसेच मगरन स्पोर्ट्स मुठवळ या कॅप्टननी सुद्धा संपर्क साधायचा आहे. यज्ञिका स्पोर्ट्स आमने आणि मकरन स्पोर्ट्स मुठवळ दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थ सोनाळे व नानकर स्पोर्ट्स नानकर या कॅप्टननी सुद्धा संपर्क साधायचा आहे. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, सरळ जातो वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय लॉंग ऑनचा, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत मात्र संधी मिळते डावखुरा अमित यास फक्त आणि फक्त 1 धाव केलीची संधी मिळते. एका धावसंख्या झालेली 7. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार आणि त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर होणारी गोलंदाजी विवेक एंटरप्राइजेस आमने संघाची. विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध प्रिन्स 11 पिसे या 2 संघामधला हा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं की जय गावदी बापगाव संघ कदाचित सुरुवातीला आपण बघितले पराभवाच्या खाईत असताना सुद्धा त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. हे फार महत्त्वाचं असतं. मानसिक दबाव तुम्ही घेऊ नका खेळताना. जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांनी सांगितलेलं आहे, कुठल्या प्रकारे मानसिक दबाव प्रेशर तुम्ही घेऊ नका. खेळताना आपला नैसर्गिक खेळ करा. विजयापासून तुम्हाला कोणी थांबू शकणार नाहीये, तर तुम्ही नैसर्गिक खेळ करणं गरजेचं आहे. मानसिक दबाव कमीत कमी तुम्ही घ्यायला हवा. सकारात्मक क्रिकेट तुम्ही खेळायला हवं. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आले नाही. चेंडू सरळ येतोय तो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तुमची फलंदाजी इतकी एक धारदार असायला हवी, जितकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे असायला हवी, त्याहीपेक्षा जास्त दर्जाचं चांगलं क्षेत्ररक्षण असायला हवं. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धावसंख्या झालेली 8. अजूनही सलामीची एवढी खेळपट्टीवर आहे. बिनबाद 8. याला पुन्हा खोदून काढलेला कुठलाही क्षेत्ररक्षक मिड ऑफला नाहीये. डीप मिड ऑफला चेंडू जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू जोपर्यंत अडवतोय फक्त 1च धाव मिळेल. एकेरीच्या रूपाने धाव मिळत आहेत. धावसंख्या झालेली 9. बिनबाद 9.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रिन्स 11 पिसे संघाने फलंदाजीला प्रारंभ केला, परंतु अजूनपर्यंत म्हणता येणार नाही एक चांगली धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ दिसत नाहीये. पंकज पुन्हा मार्गस्थ होईल, VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल आणि त्याचा सामना करेल विजयी. यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. बिनबाद 10. पंकज थोडासा आपल्या चेंडू वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात आपल्या दिशेमध्ये भरकटला आणि वाईटचा इशारा आला. पंकज यावेळेला फुलटॉस चेंडू होता, थोडा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे टायमिंग साधता आलेलं नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या वाढते, ती प्रिन्स 11 संघाची 11. बिनबाद 11. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण तुम्हाला समोर जर लक्ष ठेवायचं असेल तर किमान 40 धावा. पण आज पहिला सामना जो बघितला आपण, लो स्कोरिंग सामना असताना सुद्धा काय गोलंदाजी केली होती. कारण लो स्कोरिंग सामना जर असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी A दर्जाचे असणं गरजेचं आहे. खास करून पहिल्या सामन्याचं वैशिष्ट्य आपण बघितलं, सुनील यांनी जी गोलंदाजी केली होती, गोलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. पंकज फुलटॉस चेंडू, स्वीपचा फटका आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. फटका खेळला होता, सिटेड बॅटर स्ट्रोक, डावे स्टीव बाहेरचा चेंडू होता आणि काय फटका खेळला होता, स्वीपचा फटका आणि चेंडू सरळ निघून गेला होता डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. चौकारला आता मात्र धावसंख्येला वेग येतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 15. पंकज राईट आर्म, फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा स्वीपचा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या होती 16. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. प्रिन्स 11 पिसे संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 16 धावांची पार्टनरशिप. या षटकामध्ये मात्र आपण बघितलं 10 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, चांगली गोलंदाजी केली होती सागर याने. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं नक्कीच वाटते की प्रिन्स 11 पिसे हा संघ 40+ या धावसंख्येकडे पाहत असणार आहे. यज्ञिका स्पोर्ट्स आमणे या संघाने थोडे संपर्क साधावे, त्याचबरोबर श्रीराम जांभूळपाडा, मकर स्पोर्ट मुठवळ, तसेच स्वामी समर्थ सोनाले व नानकर स्पोर्ट नानकर या सर्व संघातील खेळाडू किंवा कॅप्टन जर आला असेल तर आपण आमची ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. येस, आम्ही अनाउन्समेंट केलं नव्हतं, मात्र प्रिन्स 11 पिसे संघाला पेनल्टी घोषित करण्यात आली आहे, कारण त्यांचा जो 12th मॅन आहे तो ड्रेस कोडमध्ये नाही आहे. यावेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमर चेंडू आहे, फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे चेंडू हाताळला जातोय. एक धावे मिळते आणि यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री. पंच इशारा करतायत. धावसंख्या झाली 17. ह्या चेंडूवर असणार आहे फ्री. यावेळेला मात्र बेस्ट टाइम फटका, चेंडू हवेत आहे पण मात्र फ्री चेंडू आहे, त्यामुळे प्रयत्न केलेला नाही झेल घेण्याचा. एक धाव मात्र मिळतोय. धावसंख्या झाली 18. फायदा उचलता आलेला नाही फ्री हिटचा.
18 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 18. ऋषी येतोय. तिसरं षटक हाताळताना पाहतोय. ऋषीला पाहतोय. पहिला चेंडू स्वेर झाला होता. बीमर चेंडू हाताळला होता. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. धावसंख्या 18. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध प्रिन्स 11 पीसी या दोन संघामधला सामना मॅच आपण पाहतोय. ऋषी यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा पूर्ण करतोय विजय. धावसंख्या झालेली 20. तिसरं षटक शॉर्ट बॉल होता. आखुट्या पाय चेंडू आणि हुकच्या अंदाजाने फटका खेळला होता स्क्वेअर लेगला. मात्र आपण बघितलं की डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा विजयाने पूर्ण केल्या. धावसंख्या झालेली आहे 20. बिनबाद 20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. विवेक एंटरप्राइजेस आमने विरुद्ध प्रिन्स 11 पीसी या दोन संघामधला आपण सामना पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे तो प्रिन्स 11 पीसी संघाने. यावेळेला मात्र फक्त हलक्या हाताने खेळ. चेंडू सरळ जाते. तो डीप मिडॉनला थोडासा थ्रंबल होतोय. क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रॉंग अँड थ्रो. चुकीच्या ठिकाणी थ्रो बघायला मिळते. 2 धावा पूर्ण करते विजय. 2 धाव्याने धावसंख्या झालेली 22. तुमची नजर चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. कदाचित नॉन स्ट्रायकर एंडला जर थ्रो झाला असता तर फलंदाज धावबाजी शक्यता होते. पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. यद्दिका स्पोर्ट्स आमने संघ कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. ऋषी यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. धावबाची शक्यता आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाहीये. पण एक गोष्ट मात्र महत्वाची आहे सुनील पवार की एक एक धाव ही फार महत्वाची असते. या ठिकाणी धावबाची संधी होती. 2 धावाही पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 24. मला वाटतं मधल्या फळीतला कुठे असा एक फलंदाज असे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे त्यामुळे त्याला जास्तीत जास्त या ठिकाणी संधी मिळणार नाही हा प्रयत्न असावा. पण तो क्रिकेट खेळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की याला फटका खेळला आणि चेंडू जातोय तो डीप थर्ड मॅन स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. गेला नाही आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. चौकारने धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या झाली 28. आता मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना प्रिन्स 11 पीसी संघाला पाहतोय. आता मात्र 40+ कडे नक्कीच पाहत असणार आहे कारण 28 धावा झाल्यात. अजूनही तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये पटकावलेल्या आहेत. ऋषी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मध्ये लॉफ्टेड शॉट. व्हाट ए शॉट. चेंडू सरळ जातोय वाईड ऑफ लॉन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर गेलेला आहे. काय फलंदाजी करतोय या ठिकाणी पाहतोय आपण. विजयाला धावबाद करण्याचा जो प्रयत्न केला गेला नाही लगेचच पुढच्या चेंडूवर चौकार लगावला आणि त्यानंतरच्या चेंडूवर षटकार लगावला आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये संघ येतोय. 34 धावा झाल्या आहेत. 34 धावा झालेल्या आहेत.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 34 धावांची पार्टनरशिप. आणि त्यानंतर मात्र विजय याने आक्रमण केलं 2 चेंडूमध्ये 10 धावा पटकावल्या. मी तर म्हणतो जीवनदान जे दिलं होतं विजय याला त्याचा अगदी पूर्णपणे फायदा उचलतोय. 34 धावा झालेल्या आहेत. 11.3 सरासरीने आमचे एक्सपर्ट स्कोरर योगेश पाटील या ठिकाणी माहिती देत आहेत की 11.3 सरासरीने धावा जमवल्या 3 षटकामध्ये. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र असं वाटतं की 45+ कडे पाहत असणार आहे प्रिन्स इलेव्हन पीसीए संघ. कारण विजय ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय 23 धावांवर खेळतोय. एक चौकार लगावलेला आहे, एक षटकार लगावलेला आहे आणि आम्हीच खेळतोय आपल्या वैयक्तिक 10 धावांवर, त्यामध्ये एक चौकार लगावलेला आहे. अंतिम षटक उमेश लेफ्ट आर्म स्लोअर बॉल खोदून काढलेला आहे. चेंडूला चेंडू सरळ येतोय तो मिडॉनला, डीप मिडॉनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते अमित यास आणि एका धाव्याने धावसंख्या झालेली 35. यानंतर यज्ञिका स्पोर्ट्स आमने, श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा, त्याचबरोबर मकरंद स्पोर्ट्स मुठवळ, तसेच स्वामी समर्थ सोलाळे व नानकर स्पोर्ट नानकर या सर्व संघातील खेळाडू असेल कॅप्टन याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल. कारण अशा प्रकारचा झेल दिसायला जरी सोपा वाटत असला त्याला खूप कठीण असतो. कारण रॉकेट अतिशय ताकदवर फटका होता आणि अशा प्रकारे झेल गेलं तितकं सोपं नसतं. बऱ्याचशा वेळेला असा झेल आपल्याला सोपा वाटतोय पण तो सोपा नव्हता. झेल अतिशय चांगल्या प्रकारे झेल घेतलेला आहे, स्वतःला संतुलित केलं होतं लॉंगॉनला. मध्ये एक चांगली कामगिरी करून बाद झालेले विजय. याला फटका खेळला, पुन्हा चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याचबरोबर बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय तो पीसी संघाला. पास फलंदाज त्याला मात्र फारशी संधी मिळणार नाहीये कारण अजूनही फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कारण विनयकडनं खूप अपेक्षा असतात पण त्याला खूप उशिरा पाचारण करण्यात आलेलं आहे. त्याला फटका खेळलेला चेंडू हवेत आणि याच बरोबर सोपा झेल सुटते आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार पहिल्या चेंडूवर षटकार लगावलेला आहे. यावेळेला पुन्हा अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जाते. चेंडू जातोय थर्ड मॅनला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाची शक्यता आहे. पंचांचा काय इशारा ते बघायचं आहे. बाद झालेला विनय, बाद झालेला आहे. टॉस साठी यायचंय यज्ञिका स्पोर्ट त्याचबरोबर मकरंद मुठवळ दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय.
क्लास फटका बघायला मिळते आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. झालेले आहेत आणि 47 धावांचं लक्ष. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद डॉक्टर गवली सर. तर टॉस होताना आपण पाहतोय छापा अशी मागणी आहे आणि येतोय छापा. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेक जिंकलेले आहे. सर्वप्रथम पाहतोय की आपण ओमसे आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही टुर्नामेंट पाहतोय आपण. या स्पर्धेची वनमॅन शो आदरणीय पंडित गोडे साहेबांच्या माध्यमातून कसं वाटलं आयोजन, काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. दरवर्षी स्पर्धा पाहायला मिळते. नाणेफेक जिंकलेले. समोर एक खूप मोठा संघ आहे आमणे यज्ञिकासपूरमध्ये एक बलवान संघ आहे या असोसिएशनमध्ये. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. सामना 4 षटकाचा राहील तर 4 षटकामध्ये किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ऑल द बेस्ट. माझ्यासोबत यज्ञेश फोर्ट म्हणजे आमने खूप मोठा संघ आहे आणि सातत्याने मी त्यांना जवळून पाहिले नांदगडच्या गेल्या वर्षी टुर्नामेंटमध्ये. इथं आल्यानंतर हे आयोजन कसं वाटलं, काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि दरवर्षी आयोजन चांगलंच असतं पंडित दादाचं आणि खेळाही संधी दिली. धन्यवाद. ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण मुठवल संघाच्या बाजूने गेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी स्वतः सुनील पवार आणि मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर सज्ज असेल. धन्यवाद सुनील पवार. सुनील पवार यांच्या माहितीसाठी की 47 धावांचं लक्ष आहे आणि जेव्हा लक्ष्याचा पाठलाग सुरू होईल, सामन्याला सुरुवात होईल, तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. तर अनेक अनेक धन्यवाद मॅजिकल ऑफ स्वीट वाईस ठाणे डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. तर आपण पाहतोय की मात्र जे स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण इथं मात्र निश्चित तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 48 धावाचं एक मोठं टार्गेट आहे 4 षटकामध्ये जर पाहिलं आपण. आणि या क्रिकेटमध्ये छोटं आणि मोठं नसते, हे सातत्याने आपण पाहतोय. जर तुम्हाला या धावा पूर्ण करायची असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेन दलवी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आपण पाहिलं होतं त्यांना. आणि ही असोसिएशन जर म्हटलं तर निश्चित यावर्षीचा विचार केला आपण तर खूप जास्त संख्येने संघ या असोसिएशनमध्ये आपण पाहतोय आणि खूप छान असोसिएशन, खूप उत्कृष्ट आयोजन सातत्याने पाहतोय आपण. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण मानव व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. VIP डाईट इंडिया टोकाकडनं. सामना थोडंसं थांबवायचं आहे. हॅलो. पिशा संघाचा तो एक बघा पाठीमागे ड्रेस नाही आणि इकडं पण ड्रेस नाही. 3 रनांची पेनल्टी आहे. ठीक आहे, ओके. फक्त 2 धावाची पेनल्टी असेल पाहतोय आपण, कारण की एकच पेनल्टी इथं मात्र लावण्यात आलेली आहे 2 धावेची. तर सामन्याला सुरुवात होताना सत्यम आणि अरुण ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि पहिल्याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी अरुण सज्ज होतोय. राईट आर्म ऑन द विकेट. मानवचा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र मोठा धक्का बसतोय. पहिला फलंदाज बाद.
साधून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे संगणक आपण महत्त्वपूर्ण सूचना लक्षात ठेवा. सामना सुरू होण्यापूर्वी आपण आयोजकाशी संपर्क साधून घ्यायचे आहे. तर खातं उघडल्या गेल्याने धावाचं पण खातं उघडतोय गोलंदाज मानव. विकेटचं पहिला फलंदाज बाद केलंय. याच पाहता फोर्सिंग फटका मिड ऑफ च्या डोक्यावरतून ठीक लॉंग ऑफ बाउंड्रीकडे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज. पाहतोय आपण नवनाथ आपलं खातं उघडतोय आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं गेलं. सरपंच उपसरपंच चषक 20-22 तिसरा दिवस या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो पंडित गोडेसाहेब आणि तसेच अंबिका देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून अतिशय क्लास आयोजन पाहतोय आपण. याच पाहता चांगला चेंडू होता आपला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू स्कोरले क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. व्यक्तिगत नॉनस्ट्राईकला 3 या धावसंख्येवर नवनाथ पोहोचतोय आणि संघात धावसंख्या सुद्धा 1-3 48 धावाचं टार्गेट आहे. आणि तुम्हाला प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी जर पार करायची असेल तर 47 धावाचं टार्गेट आहे. गोलंदाज मानव अतिशय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी अरुण कडे एक मोठी जबाबदारी असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. याच पात्र फटका पाहतो आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे अतिशय दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र सहज संधी होती. या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज अरुण. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र 5 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. हा जो सामना पाहतोय आपण विवेक एंटरप्राइजेस आमने विपक्ष प्रिन्स 11 पीचे अशी लढत. प्रिन्स 11 पीचे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय जो स्वीकारला होता तो अतिशय चांगलं ठरलंय कारण की 47 धावचं टार्गेट उभं केलंय. हा चेंडू मात्र लाईन कुठे हे चेक करताना उमेश केने सरांची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकताना ती 6. शिवछत्रपती क्रीडांगण बापगावच्या ऐतिहासिक मैदानावर आपण सरपंच उपसरपंच चषक 20-22 चा आनंद घेतोय आणि हा आजच्या दिवसातला दुसरा सामना पाहतोय आपण. याच पाहता फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही. अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण कारण की एक विकेट सुद्धा प्राप्त केला होता पहिल्या चेंडू. त्यानंतर मात्र धावा खर्च केले आतापर्यंत 6 म्हणजे 47 धावा रोखताना मात्र तुम्हाला जी गोलंदाजीची सुरुवात पाहिजे ती सुरुवात इथं मात्र मानवच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र आक्रमण करावं लागेल कारण की 47 धावा खूप मोठं टार्गेट आहे. यावेळेस पाहता बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं पण अजून एका चांगल्या चेंडूची इथं मात्र समाप्ती होते. अतिशय सुरेख षटकाची समाप्तीचा इशारा होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावाचं टार्गेट स्वीकारताना धावसंख्या पाहतोय आपण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त धावफलकावर 6 आणि आता मात्र 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतोय आम्ही धावफलकामध्ये आणि सुधारित धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकामध्ये आता मात्र 1-8 18 चेंडूंवर इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 39 धावेची आवश्यकता असेल. यानंतर जो सामना होणार आहे यज्ञिका स्पोर्ट आमने एक बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आहे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण मकरंद स्पोर्ट मुटुवळ अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजक आदरणीय पंडित गोडेसाहेब यांच्याचे आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. यज्ञिका स्पोर्ट आमने विपक्ष मकरंद स्पोर्ट मुटुवळ संघाचा संगणक आपण या लगेच. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी व्हीआयपी डाय अँड टोकाकडनं गोलंदाज मात्र सज्ज होतोय आविष्कार. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय की आपण नवनाथ व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल सामना जर जिंकायचा असेल कारण की खूप मोठं टार्गेट आहे आपल्या समोर. आता मात्र 18 चेंडूमध्ये 39 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथून मात्र 2 ते जास्त धावा बनवायला लागेल जर इथून मात्र तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल. गोलंदाज सज्ज होतील आविष्कार व्हीआयपी डाय अँड टोकाकडनं. धावसंख्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं आयोजन पाहतोय आपण व्हीआयपी डॅशवर सर्व मान्यवरांचं या स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो पंडित गोडेसाहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे.
धावसंख्या पाहतोय आपण स्थिर आहे धावपलकावर. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय. आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करतोय. पहिल्या दिवसापासून ज्यांनी अतिशय सुरेख पंचाची भूमिका पार पाडली असे नामवंत भिवंडी तालुक्यातले महान पंच दिनेश नाईक सर. त्यानंतर पाहतोय आपण निंबवली म्हणजे टिटवाला विभागातलं एक महान व्यक्तिमत्व उमेश केने. याच पात्र उडवलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे हवेत आहे पण निघून जाईल. हा येतो या चेंडूवर षटकार. फटका पाहिला आपण पुलचा फटका होता. पॉवरफुल पाहायला मिळालं. काऊ कॉर्नर मिडविकेटच्या वरतून ठोकलंय या चेंडूवर षटकार. षटकारने मात्र दणकेबाजी सुरुवात केली. या पहिल्या चेंडूवर आविष्कारचं चांगलं स्वागत केलंय षटकाराने. फलंदाज नवनाथ. धावसंख्या पुढे सरते ती 14. गोलंदाज सज्ज होताना आविष्कार. वापशी कशा प्रकारे केले पाहिजे की मात्र नवनाथ नावाचा फलंदाज वार करेल अजून. याच पात्र अजून एक चांगला फटका. पण याच पात्र प्लेसमेंट ठीक नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जेमतेम संघासाठी 2 धाव वाचवतोय. थ्रो अतिशय वेगात येतोय पण 1 शॉटचा इशारा येतोय. फक्त चेंडूवर एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होईल. फक्त एक धाव. 1 शॉटचा इशारा आला होता आणि या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 15. वन शॉट. धावसंख्या 15. गोलंदाज आविष्कार सज्ज होताना व्हीआयपी डॅश इंडिया टोकाकडनं समोर खेळण्यासाठी नवनाथ कडे क्षमता आहे ती सिद्ध करताना पाहतोय. यावेळेस पाहता सुरेख चेंडू त्रिफळाचीत बाद. विकेट क्रमांक 2 चं पतन पाहायला मिळतोय. दुसरा फलंदाज बाद. सामने संघाची स्थिती पाहतोय कारण की 47 धावचं टार्गेट स्वीकारताना 2 फलंदाज बाद झाले आणि धावफलकावर फक्त धावा आहेत त्या 15. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण सागर येतोय आणि सागर याला मात्र खूप चांगली फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकून द्यायचा असेल आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र काय सुरेख वापसी करतोय. कमबॅक चांगलं पाहायला मिळतोय गोलंदाज आविष्कार यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू याच पाहता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. काऊ कोणाने लॉंगऑन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावची मागणी पण न करतोय. चांगलं थ्रो इथं मात्र पाहायला मिळालं पण इथं मात्र खराब. आता मात्र चुका पाहतोय आपण आणि त्याचं जास्त धावेत रूपांतर झालं नाही. फक्त 2 धावा या चेंडूवर आपण पाहतोय. या 2 धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 17. कुठल्या संघाला होईल खतरा. अजून सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 30 धावेची आवश्यकता असेल. सामना अजून मी तर म्हणेन की दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये आहे कारण की 1 किंवा 2 मोठे फटके जर आले तर मात्र पलटून वार करतोय. इथे मात्र विवेक इंटरप्राइजेस सामना संघ पण कोण मारणार 2 मोठे फटके. सज्ज होताना गोलंदाज यास पात्र टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 18. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावचं टार्गेट तिथं मात्र स्वीकारताना विवेक इंटरप्राइजेस आमने संघ. 13 चेंडू 29 धावेचं समीकरण पाहतोय आपण. या चेंडूवर जर एखादा चौकार किंवा षटकार आला तर मात्र निश्चित मी तर म्हणेन की अजून सामना दोन्ही संघासाठी 50-50 अवस्थेमध्ये जाईल शेवटच्या 2 षटकामध्ये. गोलंदाज सज्ज होताना राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू फुल टॉस उडवले पण हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. 3रा.
वर उल्लेख केला होता की षटकार येईल की चौकार, मात्र आलाय विकेट. म्हणजे इथं मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण की 12 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 14.50 ची सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि या षटकामध्ये मात्र निश्चित स्वामी समर्थ सोनाळे विपक्ष नानकर या संघाचं जर आगमन झालं असेल तर आपण लगेच आयोजकाशी पहिले संपर्क साधून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण तयारीत राहायचं आहे. स्वामी समर्थ सोनाळे विपक्ष नानकर. आणि जिंकलेल्या संघाने कुठं जायचं नाही आहे, कारण की पाहतोय आपण आजचा शेड्यूल आम्ही कमी केलं आहे, कारण की 8 संघाचा शेड्यूल आहे, त्यामुळे आपण कुठं जाऊ नका. धावसंख्या जर पहिले आपण धावफल करू तर मात्र 18 आहे 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र 12 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता, म्हणजे 14.50 ची सरासरी पार करावी लागेल. स्वामी समर्थ सोनाळे जर म्हटलं तरी खूप मोठं नाव आहे आणि सातत्याने या संघाला आपण पाहतोय. मला वाटते की भावेश अँड कंपनीचा संघ असेल की मात्र सतीश शराड अशी माहिती आम्हाला मिळाली, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये पाहतो आपण की 2 ते 3 संघ आहेत, त्यामुळे स्वामी समर्थ स्पोर्ट्स सोनाळे संघ आपण यायचं आहे व्यासपीठावर. आणि चला आपण वेळ कमी खर्च करा, आम्ही सातत्याने विनंती करतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता येतो मात्र सामना जिंकण्यासाठी. हवेचा वेग वाढलाय, पण कुठल्या संघाचा धावामध्ये वेग वाढलेला पाहिजे की मात्र पलटून वार करेल. इथे मात्र विवेक इंटरप्राइजेस सामन्या संघ गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू लाईन कुठे हे चेक करताना पंच पाहतोय आपण. उमेश केने सरांचे दोन्ही समांतर रेषेत डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू होता. वाईटनी सुरुवात करतोय षटकाची. निश्चित जर पाहिलं आपण कृष्णा केने सर आहेत आणि ओमकार दलवी याच पात्र चांगला चेंडू होता, खोदून काढले. फ्लिकच्या स्वरूपात फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे पाहतोय आपण. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो, धावसंख्या 20. अजून सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मात्र इथून 27 धावेची आवश्यकता आहे आणि इथून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या षटकामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मोठे फटके मारावे लागेल जर सामना विवेक इंटरप्राइजेस सामने संघाला जिंकत असेल. जर मात्र सामना इथून मात्र जर पाहिला आपण प्रिन्स 11 पीछे संघाला जिंकत असेल तर एखादा विकेट अजून जर प्राप्त केला तर मात्र अंतिम षटकामध्ये तुम्ही एक मजबूत स्थितीमध्ये राहणार. सज्ज होताना गोलंदाज राऊंड द विकेटचा मारा करतोय. याच पात्र हा चेंडू खराब होता, चांगला वापर केलाय, चेंडूला टर्न केलाय, स्कोरली क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू सरकतोय, इशारा येतोय चौकारांचं. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहते आपण 24. सरपंच उपसरपंच चषक 2022 आपण हा 3रा दिवस पाहतोय. आलेल्या सर्व संघाचं प्रत्येक क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 23 धावेची आवश्यकता असेल. आता मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एवढं मोठं जर पाहिलं पण मोठं टार्गेट नाही आहे, कारण की तुम्हाला अजून जर एखादा षटकार ठोकता आलं षटकामध्ये मात्र तर निश्चित तुम्ही अंतिम चेंडूपर्यंत फाईट करू शकता आणि फाईट करायला पाहिजे. संघर्ष जो संघ करेल तो मात्र निश्चित विजय संपादन करणार आहे. गोलंदाज विनय सज्ज होताना राऊंड द विकेटचा हा मारा याच पात्र उडवलाय हवेत आहे, पण कुठल्या प्रकारे झेलवण्यासारखी संभावना दिसत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर जातोय, या चेंडू येतोय चौकार.
आता मात्र धावसंख्या पुढे सरकली अतिशय वेगात 32 सामना येऊन ठेपलाय कुठे. ऋषी नावाचा वादळ खेळपट्टीवर आलाय आणि लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले आणि इथं मात्र अतिशय लाजवाब फलंदाजी करताना ऋषी सज्ज होताना गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय. याच पाता उडवलाय पुलचा फटका. आपण खाली क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेची मागणी तर मात्र ऋषी करणार आहे कारण की माहिती आहे क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि इथं मात्र चुका चुका चुका. धावा किती येईल मला वाटते की हा येणार निश्चित 6 धावा म्हणजे षटकार आला या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 38. आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून 9 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 म्हणजे तुम्हाला 12 चेंडू मध्ये 29. त्यानंतर मात्र काय पलटवार केलंय आणि आता मात्र ऋषी नावाचा हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करतोय. 4 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 3 चौकार 2 सिंगल आणि 1 अतिरिक्त ओव्हर थ्रो मुळे तो चौकार मिळाला म्हणजे 6 धावा या चेंडूवर त्याला मिळाल्या. म्हणजे 18 धावसंख्या फलंदाजी करताना संघाला अडचणीत बाहेर काढलंय आणि विजयाकडे वाटचाल करून देताना पाहतोय आपण विवेक इंटरप्राइजेस आमने संघाला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. इथे मात्र विवेक इंटरप्राइजेस आमने हा संघ 7 चेंडू 9 असं समीकरण. पण अजून मी तर म्हणेन की सामना संपला नाहीये. या चेंडूवर जर एखादा विकेट प्राप्त केला मात्र 9 धावा जर ठेवल्या अंतिम षटकापर्यंत तर फाईट करू शकतोय शेवटचा गोलंदाज पीके संघासाठी. पण इथं मात्र ऋषी यांचं कौतुक करावं लागेल. सामना दबावा खाली असताना क्रमांक जर पाहिला आपण 5 वर आलाय आणि अतिशय क्लास फलंदाजी दाखवली खेळपट्टीवर. अप्रतिम फलंदाजी. याच पाता उडवलाय चेंडू हवेत आहे लॉंग ऑफ क्षेत्राकडे आणि फलंदाज बाद होतोय. परत एकदा वाफी करताना गोलंदाज आपल्या संघाला करून देतोय. अंतिम षटकामध्ये 9 धावेची आवश्यकता असणार. परिवर्तन केलंय गोलंदाजीमध्ये आणि ज्याला पाचारण केलं त्याच्या हातातून चेंडू वापस घेतलंय आणि आता मात्र गोलंदाज पाहतोय की आपण विजय स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यावर खरा उतरतो काय पाहिजे कारण की 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता असेल विवेक इंटरप्राइजेस सामन्या संघाला. पण का होईना सामना मात्र रंगतदार स्थितीकडे आणून ठेवले. फलंदाज जो बाद झाला होता ऋषी यांनी 4 चेंडूमध्ये संघासाठी त्यांनी 18 धावाची एक अतिशय चांगली खेळी साकारली होती आणि सामना जिंकून दिला होता.
सामना जिंकून देण्याच्या तयारीकडे घेऊन गेलाय आतापर्यंत. पण आता इथून मी तर म्हणेन की सामना संपला नाहीये. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या 9 धावा करणं गरजेचं आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. चला, खूप वेळ घेतलाय तुम्ही इथं, मात्र निश्चित आम्ही अजून तुम्हाला विनंती करतो सातत्याने. विजय एक अनुभवी गोलंदाज समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण. सज्ज होईल नितेश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. 6 चेंडू 9 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू टर्न केलाय खाली क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग कडे. अतिशय वेगा चेंडू सरकतोय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. हाताला चटके देऊन मात्र फरावतोय चेंडू. सीमा पार येतो या चेंडूवर नशिबाचा चौकार. खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला जर सामना जिंकत असेल तुम्हाला उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागतो सामना जिंकण्यासाठी. पहिला आपण एक ओव्हर झाला होता त्यामुळे 6 धावा मिळाल्या होत्या आणि हा बोनसचा चौकार येतोय. आता मात्र 5 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. म्हणजे सामना जवळपास मी तर म्हणेन की इथं रंगतदार नाहीये, एकतर्फी सामना पाहतोय आपण. कारण की अजून जर विचार केला आपण विकेट खूप बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये 5. विजय निराश असेल ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं होतं स्क्वेअर लेग कडे. यावेळेस पाहता चांगला चेंडू काय घडले पाहिजे. प्रत्येक मिस्टेक सरळ निशाणा आणि पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज धावबाद. पहिले आपण आता मात्र पुढे सरकती 46. फक्त सामना जिंकण्यासाठी तर मात्र एका धावेची आवश्यकता आहे. अनिकेत पेनल्टी जर त्याला महत्व नसते क्रिकेटमध्ये. सज्ज होताना तर मात्र गोलंदाज विजय. याच पात्र राऊंड द विकेटचा मारा करतोय. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम अप्रतिम. आणि सामना अजून एकदा पाहतोय की आपण रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलंय. काय चमत्कारी खेळ पाहतोय आपण. म्हणून जर मित्रांनो क्रिकेटमध्ये सातत्याने सांगतो की यार भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. ज्या प्रकारे सामना रंगला आणि निश्चित खूप छान सुरेख रंगतदार सामना आपण पाहतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय की
एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. सामना होता कुठे आणि परत सामना येऊन ठेपलाय कुठं. अतिशय सुरेख सामना. इथून मात्र दो जिता वही सिकंदर, कुठला संघ सिकंदर बनेल. पण प्रत्यक्ष आम्ही सातत्याने वारंवार विनंती करतोय की तुमच्याजवळ टार्गेट का या गोष्टी तुम्ही प्राधान्य देऊ नका. तुमच्यात लढण्याची फाईट करण्याची क्षमता आहे का या गोष्टी तुम्ही प्राधान्य द्या. आणि त्याचा परिणाम पाहतो की विजय यांनी सांगितले की पहिल्याच चेंडूवर जरी चौकार गेलाय तरी मी हार मानणारा नाहीये. आता मात्र सामना एका चेंडूवर येऊन ठेपलाय, एका धावेची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. चला आपण लगेच शतक्षण लावून घ्या. चला विनंती आहे की आपण जास्त टीम मिटिंग घेत आहेत. एक चेंडू एक असा सामना. दोन्ही संघाच्या पाठीराखाने विनंती असेल की ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र सामन्यापासून दूर राहायचं आहे. कारण की ज्या प्रकारे सामना येऊन टेपलाय एक चेंडू एक असं समीकरण. सामना कोण जिंकेल. पण मात्र दो जिता वही सिकंदर. एका चेंडूवर विजय हिरो बनेल काय आपल्या संघासाठी. कारण की षटक स्वतःहून सांगितलं की मी टाकणार, चेंडू माझ्याकडे द्या. आणि त्यावर मात्र आतापर्यंत खरा उतरलाय. तो मिस्टेक झाला नसता, चौकार म्हणजे रूपांतर झाला नसतं तर कोचिंग सामन्याचा निकाल काही वेगळा असता. पण इथून मात्र सामना अजून दोन्ही संघासाठी रंगतासीनं सामना येऊन ठेपलाय. एक चेंडू एक. याच पात्र हवेत पण मात्र अतिशय वेगात एक सिंगल. आणि याचबरोबर सामना जिंकले विवेक इंटरप्राइजेस आमने संघाने. लेगबाईच्या स्वरूपात धाव आली होती. दो जिता वही सिकंदर. सिकंदर बनलाय सामन्याचा तो म्हणजे विवेक इंटरप्राइजेस आमने हा संघ. तर सामन्यावर ऋषी ठरतोय. ऋषी आपण या लगेच सामन्यावर ऋषी. तर निश्चित ऋषी आपण या. मॅडम मॅच अतिशय चांगला सामना पाहायला मिळालं. 37 धावचं टार्गेट होतं आणि पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की बॅक